नमस्कार, मी श्वेता टोंगे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आज संतापाचा स्फोट झाला आहे। अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही सरकारने हिंगोली आणि सेनगाव तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडले आहे। सेनगाव तहसील कार्यालयात ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सडलेलं सोयाबीन तहसीलदाराच्या खुर्चीवर फेकून सरकारचा निषेध केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यात 5 तालुक्यांपैकी केवळ 3 तालुके अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्यात आले असून उर्वरित 2 तालुके हिंगोली आणि सेनगाव यांना या यादीतून वगळण्यात आले आहे। त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असून त्यांच्या मनात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी सरकारला इशारा दिला आहे की हिंगोली आणि सेनगाव तालुक्याचा तातडीने अतिवृष्टीग्रस्त योजनात समावेश करा आणि जिल्ह्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांचं नुकसान अनंत आहे, पीक सडली, जमिनी ओस पडली आणि आता सरकारच्या यादीतून नावही वगळलं गेलं। या वेदनेचा आवाज आज सेनगाव तहसील कार्यालयात उमटला आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पुन्हा एकदा सरकारच्या दारात पोहोचला।